विचारसागर तरंग चौथा. आणि चौथ्या तरंगामध्ये कालपर्यंत आपण ईश्वर चैतन्याचं लक्षण पाहिलं. या ईश्वर चैतन्याच्या लक्षणामध्ये विचार करत असताना आपण हे ब्रह्मचैतन्य, माया आणि मायामध्ये चैतन्याचं पडलेला प्रतिबिंब किंवा आभास या तीनने मिळून जीव असं म्हणतो. आता तो ईश्वर चैतन्य लक्षात आल्याच्या नंतर तो कशाच्या ठिकाणी पाहिला होता? आपण इथं मेघस्थानी पाहिला होता. आणि त्या ईश्वर चैतन्याच्या बाबतीत विचार केला तर तो कसा होता? तर सर्वाच्या अंतःकरणात त्याला जाणता येत होतं, म्हणजे तो सर्वज्ञता त्याच्या ठिकाणी होती. आणि सर्वज्ञता असण्याचं कारण काय होतं? तर त्याच्या ठिकाणी त्याची जी उपाधी आहे ती शुद्ध सत्वगुणी माया उपाधी आहे. आणि माया उपाधी असल्यामुळं ती माया उपाधी त्या असणाऱ्या ईश्वराला कधीही बंधाला कारण ठरत नाही. म्हणून शुद्ध सत्वगुणी माया उपाधी असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी ईश्वरत्व भाव आलेला आहे. आणि ईश्वर म्हणून जो सांगितलेला आहे तो ईश्वर म्हणून सांगत असताना त्याच्यामध्ये आपण तत्पद आणि या तत्पदाचा जो वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ म्हणजे काय घ्यायचं लक्षात त्या ठिकाणी? तर तो मायेमध्ये असणारा जो आभास आहे तो तत्पदाचा काही वाच्यार्थ आहे. आणि तो तत्पदाचा वाच्यार्थ जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारा ईश्वर आहे. आणि तोच असणारा तत्पदाचा वाच्यार्थ काय करतो? भक्तावर अनुग्रह करतो आणि असुरांचा नाशही करतो. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनांशी सहारे. तर हा कोणी तत्पदाचा वाच्यार्थ असणारा ईश्वर आहे. आणि तो ईश्वराचं जे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे, म्हणजे जो आभास किंवा प्रतिबिंब ज्याचं पडलेलं आहे बिंब, ते बिंब म्हणजे काय? सर्वव्यापक असणारा परमात्मा ब्रह्म. ते कसं आहे? निर्विकार आहे, एकरस आहे. त्याच्या ठिकाणी तीनच विषय पाहायला मिळतात: एक सत्ता, स्फूर्ती आणि आनंद. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की सत, चित, आनंद किंवा आस्ती, भाती, प्रिय. याला सोडून दुसरं कोणतंही ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी नाही. आणि जो आभास किंवा जो वाच्यार्थ आपल्याला पाहायला मिळतो तर त्याच्या ठिकाणी काय काय पाहायला मिळतं? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेथे तो हा भगवंतो. त्याला भगवंत असं म्हणतात, आहे का नाही? ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहिलं भग म्हणजे काय आणि वंत म्हणजे काय. भग म्हणजे गुण आणि वंत म्हणजे त्या गुणांना धारण करणारा. अशा पद्धतीनं तो कोण आहे? भगवंत आहे. पण भगवंत कशाला म्हणायचं? तर सर्वव्यापक असणारं ब्रह्मचैतन्याला भगवंत मात्र म्हणता येणार नाही. तर सर्वव्यापक चैतन्याचं मायामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे, जो आभास आहे, त्यालाच भगवंत असं त्या ठिकाणी म्हणता येतं, आहे की नाही? म्हणून आता काय? माया अधिष्ठान ब्रह्म, त्या ब्रह्माचं मायेतील आभास या तिघास मिळून ईश्वर चैतन्य म्हणतात. ईश्वर चैतन्याचं लक्षण पूर्ण झालं. आणि ब्रह्मचैतन्याचं लक्षण आपण काल थोडं धावतं घेतलं, त्याचा विचार आता थोडं लक्षात घ्या. यामध्ये जास्त काही विशेष विचार आलेला नाहीच आहे. ब्रह्मचैतन्याचे लक्षण स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात अशा सर्व पदार्थाच्या आत बाहेर व्यापक सच्चिदानंद एकरस असे जे परिपूर्ण चैतन्य ते ब्रह्मचैतन्य. म्हणजे आता आपण जसं ईश्वर त्या ठिकाणी पाहिलं की नाही, तर तो फक्त एक आभासाच्या ठिकाणी आपण पाहिलं. पण त्याचं जे बिंब किंवा त्याचं जे मूळ अधिष्ठान आहे, तर ते अधिष्ठान म्हणजे सर्वव्यापक असणारं ब्रह्मचैतन्य. ते कसं आहे? तर त्याची व्यापकता सांगतात. कारण ब्रह्मचैतन्य हे याच्यामध्ये काय आहे? व्यापकता आहे. व्यापकता म्हणजे जिकडं काहीच व्यापलं नाही तिकडं ब्रह्मचैतन्य व्यापलेलं आहे. तर ते कसं आहे ब्रह्मचैतन्य? तर ते स्थूल आहे, सूक्ष्म आहे. स्थूल म्हणण्यापेक्षा
स्थूल पण नाही म्हणायचे त्याला, तर त्याच्यामध्ये व्यापलं असं म्हणायला लागेल. म्हणजे स्थूल असेल काही वस्तू, काही सूक्ष्म वस्तू असेल, काही वस्तू माहिती असेल म्हणजे ज्ञात असेल, काही वस्तू आपल्याला अज्ञात असेल, ज्या वस्तू आपल्याला माहितीसुद्धा नाही, अशा सर्व पदार्थाच्या आत आणि बाहेर. जसं आपण प्रत्येक आत्मा पाहिला की नाही, तसा हा कसा आहे, सर्व पदार्थांच्या आतही आहे आणि सर्व पदार्थांच्या बाहेर आहे, असं ते व्यापलेलं आहे. ते कसं आहे, सत चित आनंद. आत्ताच मी वर सांगितलं की नाही, सत्ता स्फूर्ती आणि आनंद, सच्चिदानंद, आस्ती भाती प्रिय, हे प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण पाहतो की नाम आणि रूप हे बदलणारे असतात आणि हे कशाचे आहेत, तर मायेचे आहे नाम आणि रूप. आणि आस्ती भाती प्रिय हे कशाचे आहे, तर सर्वव्यापक असणाऱ्या ब्रह्माचे आहे, ब्रह्मचैतन्याचे आहेत. म्हणून आस्ती भाती प्रिय हे मात्र त्या वस्तूच्या ठिकाणी कधीच बदलत नाही, पण नाम आणि रूप हे मात्र काय होत असतात, बदलत असतात. काय उदाहरण सांगितलं होतं, कोणाला आठवतं का पहा. आपणही असं लक्षात घ्या की एखादं झाड आहे, त्या झाडाचा ओंडका आहे, तर त्या ओंडका हे एक नाव आहे आणि एक आकार आहे की नाही, त्याला आकार आहे म्हणून त्याला एक नाव आहे. झाडाचं खोड म्हणा, झाडाचा ओंडका म्हणा. बरं, आता ते झाडाचं ओंडका आहे का नाही, त्याला समजा तुम्ही जाळलं, जाळल्याच्या नंतर आता तुम्ही त्याला म्हणा बरं झाडाचा ओंडका आहे, आता त्याला कोळसा म्हणू शकता की नाही तुम्हाला. मग आता त्याच्या आकारात बदल झाला का नाही, आकार बदलला, त्याचं नाव पण बदललं का नाही, त्याचं नावही बदललं. पण पूर्वी जो झाडाचा ओंडका होता, तर त्याच्यामध्ये आस्ती भाती आणि प्रिय हे नव्हतं का, परमात्म्याची 3 अंश तिथे पण होते. विचार आपला मागच होऊन गेला. आणि कोळसा आता ते झाड ठिकाणी झाला, कोळशाचा आकार आला, कोळसा नाव आलं, नाम आणि रूप बदललं, पण आस्ती भाती प्रिय हे बदललं का, हे मात्र बदललेलं नाही. आणि ते कोळसे पण जाळले तर त्याची काय होईल, राख होईल. मग आता कोळसा बदलला, नाही, झाडाचा ओंडका बदलला, कोळसा झाला, कोळसा बदलला, राख झाली, आहे का नाही. मग आता त्याच्या राखेच्या ठिकाणी आस्ती भाती प्रिय आहे का नाही, तर आस्ती भाती प्रिय आहे. आणि नामरूप बदललं का नाही, आता त्याला तुम्ही झाडाचा ओंडका म्हणू शकत नाही, त्याला तुम्ही नाव देऊ शकत नाही ओंडका, त्याला तुम्ही कोळसा म्हणू शकत नाही, कोळसा नाव देऊ शकत नाही, त्याला राख म्हणू शकता, आहे की नाही. अशा पद्धतीनं नामरूप काय बदलणार आहे, पण आस्ती भाती प्रिय हे मात्र बदलतं का. त्याच आस्ती भाती प्रियाला आपण सत्ता स्फूर्ती आनंद किंवा सच्चित आनंद असं म्हटलं जातो. म्हणजे ज्ञात अज्ञात स्थूल सूक्ष्म सर्व पदार्थाच्या आत आणि बाहेर जे व्यापलेलं चैतन्य आहे, ते सर्वव्यापक असणारं ब्रह्मचैतन्य आहे. असं एक रूप सबराभरीत असणारं जे चैतन्य, जे परिपूर्ण चैतन्य, ते ब्रह्मचैतन्य. ते महाआकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे, आता महाआकाशाचा विचार आपण मार्ग केला की नाही, भिंतीमध्ये खिळा ठोकला किंवा पहार तापवली, तर इकडं पहारीचा टोक तापलं तर पलीकडच्या टोकापर्यंत ती ऊर्जा जाते. तर तेवढी ऊर्जा पलीकडच्या टोकापर्यंत जाण्याकरता थोडी का होईना पोकळीची आवश्यकता असते. पोकळी वाचून ती मात्र ऊर्जा पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, तेवढी जी छोटी लहान पोकळी, ती कशी अतिशय सूक्ष्म असणारी पोकळी, त्या सूक्ष्म पोकळीतून सुद्धा पलीकडे ऊर्जा जाते. मग ती छोटीशी पोकळी, सूक्ष्म असणारी पोकळी, त्यालाच काय म्हणायचं, महाआकाश म्हणायचं. आणि हे ब्रह्मचैतन्य कसे महाआकाशाप्रमाणे आहे. म्हणून महाआकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाच्या जवळ आहे असे नाही किंवा कोणापासून दूर आहे असे म्हणता यायचे नाही. ते कोणाच्या जवळ आहे आणि कोणाच्या दूर आहे असं म्हणणं संभवत आहे का, हे म्हणणंच संभवत नाही. कारण ते सगळ्यांना कसं आहे, अतिशय जवळ आहे. अतिशय जवळ म्हणजे अतिशय व्यवहित आहे का, ते अत्यंत अव्यवहित आहे. काल आपण पाहिलं, अत्यंत अव्यवहित आहे. अत्यंत अव्यवहित आहे, कोणापासून दूर पण नाही, आहे का नाही. सगळ्यांना अतिशय जवळ म्हणण्यापेक्षा ते आपलं स्वरूपच आहे असं लक्षात घ्या. जे आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असते त्यास त्या देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात. बघा आता
त्याला दूर म्हणायचं असेल, जवळ म्हणायचं असेल, तर त्याला काहीतरी उपाधी वगैरे काहीतरी लावलं, किंवा देश काळ वस्तू असा भेद त्याच्या ठिकाणी करायचा ठरलं, तर मग त्याला आपण काहीतरी उपाधी लावून दूर करता येऊ शकतं. पण आता ते कोणत्या काळाने दूर होईल का? ब्रह्म कोणत्या काळामध्ये नाही. म्हणजे मग ते भूतकाळामध्ये ब्रह्म होतं, आता वर्तमान काळामध्ये नाही, किंवा ते भविष्य काळामध्ये प्रतीतीला येतं, असं आहे का बरं कुठं? म्हणजे ते काळाने सुद्धा त्याच्यामध्ये भेद करता येत नाही. देशाने भेद करता येईल का? आता ह्या देशामध्ये ब्रह्म आहे, त्या देशामध्ये ब्रह्म नाही, असं म्हणता येईल का? देशाने सुद्धा त्याच्यात भेद करता येत नाही. आणि वस्तूने भेद करता येईल का? ह्या वस्तूत आहे, त्या वस्तूमध्ये नाही. प्रत्येक वस्तूमध्ये ते भरलेलं आहे. म्हणजेच ते कसं आहे, एकरस आहे आणि सबराभरीत असणारं ब्रह्म आहे. म्हणून ते जवळ आहे, दूर आहे, चांडाळाच्या देहामध्ये आहे, ब्राह्मणाच्या देहामध्ये नाही, ब्राह्मणाच्या देहामध्ये आहे, शूद्राच्या नाही, का प्रत्येकाच्या देहामध्ये भरलेलं आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाऊ नाही उरला, किंवा शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिलं सकळ, बापरक मादीवरू विठ्ठलू सकळ. आता हे विठ्ठल विठ्ठल म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत असं, विठ्ठल तर तत्पदाचा वाच्यार्थ आहे का लक्षार्थ आहे? विठ्ठल काय येतो बरं? विठ्ठल कोण आहे? वाचार्थ. हा विठ्ठल वाच्यार्थ. पण कधी कधी वाच्यार्थाचा अर्थ जुळला नाही का? ब्रह्म ब्रह्म म्हटलं ना, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाऊ नाही उरला, मग याचा अर्थ काय घ्यायचा? तरी ते वाच्यार्थाने आला असन, पण वाच्यार्थाने जुळलं नाही तर तिथं काय घ्यायचं? मग तिथं लक्षार्थ घ्यायचा, ऐक नाही. आणि जिथं लक्षार्थ सांगलं तिथं वाच्यार्थ घ्यायचा, ऐक नाही. जिथं तत्पदाचा वाच्यार्थ तिथं लक्षार्थ पण घ्यावा लागतो, बरोबर आहे ना? म्हणून काय म्हणायचं, जळी स्थळी भरला, तर कसा भरला? तर विठ्ठल भरला. म्हणजे विठ्ठल कोणता घ्यायचा? आता लक्षार्थाने घ्यायचा. इथं आता पुढे येणार आहे, ब्रह्म व ईश्वर याच्यातील भेद पाहत असताना आपल्याला तो विचार पुढे करायचाच आहे. आता फक्त त्याची माहिती देऊन ठेवतो, तिथं आता वेळ भेटेल तसं आपण विचार करू वाटलं असतं. म्हणजे हे जर विचार चांगले कळाले, तर तुम्ही कोणताही ग्रंथ घेतला तरी फक्त त्या ग्रंथाचं फक्त तुम्हाला अर्थ वरच्यावर कळाला, तर त्याच्यातलं गुह्य जे सूक्ष्म आहे ते तुम्हाला ह्या विचारसागरातूनच कळून गेलेलं असतं. असो. ते मग आकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाच्या जवळ आहे असे नाही, किंवा कोणापासून दूर आहे असे म्हणता यावयाचे नाही. जे आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असते त्यास त्या देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात. ब्रह्म व्यापक असल्यामुळे कोणत्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणताच येणार नाही, कारण ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे. असा प्रश्न करायचा आणि उत्तर पण करायचा. काय प्रश्न करायचा? की ते ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे, सबराभरीत आहे, एकरस आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वरूपाचं असल्या कारणाने कोणत्याही पदार्थापासून दूर अथवा जवळ आहे असे म्हणता येणार नाही. कारण कोणत्या देशाने काळाने वस्तूने त्याच्यामध्ये भेद होत नाही, त्याच्यामध्ये कोणता स्वगत सजातीय विजातीय भेद संभवत नाही. म्हणून अशा पद्धतीने ते दूर किंवा जवळ आहे असे म्हणता येणार नाही, कारण ते ब्रह्म अत्यंत अव्यवहित असल्या कारणाने ब्रह्म सर्वांचाच आत्मा आहे असं सिद्ध झालं. ठीक आहे. आता आपण आज ब्रह्म व ईश्वर याच्यातील भेद आपण पाहू. पाठ नंबर 117. ओंकार महाराज आहे का आज? नाही, आजही नाही. 4 दिवस झाले असतील त्यांना. बर. आता ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे, तो स्पष्ट करून सांगणे अवश्य आहे. आता पहा, ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे बरं का. किती भेद आहे याच्यामध्ये? जसं 2 मुलं असतात, एक शेतकरी असतो आणि एक डॉक्टर असतो. तर आता आई वडिलांना याच्यामध्ये काय फरक वाटतो का? फक्त फरक आहे, एक शेतकरी आहे आणि एक डॉक्टर आहे.
एक शेतकरी आहे, एक वकील आहे. इतकाच फरक आहे ना, थोडा इतकाच फरक आहे. मग जास्त काय फरक आहे का? जास्त मात्र फरक नाही. परंतु मग तसं या ठिकाणी ब्रह्म आणि आता हे तत्पदाचा एक वाच्यार्थ आणि एक लक्ष्यार्थ याच्यात फरक आहे का नाही? काय फरक आहे? एक बिंब रूपाने असतो आणि एक प्रतिबिंब रूपाने असतो. बिंबच प्रतिबिंब आहे का नाही? बिंबच प्रतिबिंब आहे. मग एक तत्पदाचा वाच्यार्थ म्हणजे ईश्वर झाला आणि तत्पदाचा लक्ष्यार्थ म्हणजे ब्रह्म झाला. याच्यामध्ये काय थोडासा फरक आहे, फक्त एक बिंब आणि एक प्रतिबिंब रूपाने फरक आहे. परंतु काही कधी कधी लोक आहे ना, ईश्वरालाच ब्रह्म समजतात आणि ब्रह्मालाच कधी कधी ईश्वर समजतात. त्याचा वाच्यार्थ लक्ष्यार्थ मात्र विचारात न घेता समजतात. म्हणजे मग त्या लोकांच्या ठिकाणी विसंगती होते का नाही? म्हणजे जे जसं समजून घ्यायचंय तसं ते समजून घेत नाही, ऐका नाही, समजून मात्र घेत नाही. आता कधी कधी त्या ईश्वराविषयी ऐका विचार आ? बिंब आणि प्रतिबिंब कोणाच्या ठिकाणी सांगा परत मला. बिंब आणि आता हे बघा, माया पाहिली का नाही? माया अधिष्ठान चैतन्याला काय म्हणायचं? ईश्वर. वा, माया अधिष्ठान चैतन्याला ईश्वर कसं म्हणायचं बरं? माया अधिष्ठान चैतन्य काय आहे बरं? बरं, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य काय आहे बरं? कुटस्थ. हा, आणि माया अधिष्ठान चैतन्य काय आहे? ब्रह्म. ब्रह्म. ब्रह्म आहे. ऐका, आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्य कुठस्थ, त्या कुठस्थाचं अंतःकरणात काय पडलं? प्रतिबिंब. प्रतिबिंब पडलं. माया अधिष्ठान चैतन्य ब्रह्म, आणि त्या ब्रह्माच्या अंतःकरणामध्ये काय पडलं? प्रतिबिंब. प्रतिबिंब. बिंब नाही म्हणायचं मावशी. बिंब म्हणजे ब्रह्म झाला आणि प्रतिबिंब म्हणजे ब्रह्माचं माहीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तो आभास, सावली, छाया, चिदाभास आहे का नाही? किंवा त्याला फल असं पण म्हणू शकता. फल म्हणू शकता की नाही त्याला? ते कार्यरूपाने झालं की नाही? प्रतिबिंब कार्यरूपाने झालं की नाही आता? हा, आणि त्याचं कारण काय आहे? बिंब कारण नाही का? बिंब कारण आहे आणि कार्य काय झालं? आभास कार्य झालं ना. म्हणून बिंब आणि प्रतिबिंब, किंवा त्याला प्रतिबिंबाला फलही असं म्हणू शकता तुम्ही. हा लक्षात घ्यायचा विचार. आता ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे, तो स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर ही एकच आहे असा समज आहे की नाही? आता बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर हे दोन्ही काय आहे? एकच आहे असं त्यांना काय होतो? समज होतो. आता मी म्हटलं की नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाऊ नाही विरला. मग आता इथं विठ्ठल काय झाला? विठ्ठल आता तो आभास झाला ना, त्या ठिकाणी आभास झाला. तो ब्रह्म होऊ शकतो का? आभास आभास ब्रह्म आहे ना. जोपर्यंत त्याला उपाधी तोपर्यंत ते ब्रह्म आहे का? तोपर्यंत ते ब्रह्म होऊ शकत नाही, आहे का नाही? पण ते ब्रह्म पण होतं, पण कधी विचार घ्यायचं त्याचा विचार आपण खाली सांगू वाटलंच तर. पण पहिल्यांदा आता हा विचार आधी लक्षात घ्यायचा, ऐका नाही. गैरसमज कसा होतो लोकांचा, तो गैरसमज दूर झाला की मग आपल्याला यथार्थ रूपाने ते कळू शकतं. बघा, बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर ही एकच आहे असा समज आहे आणि याच समजुतीने शिष्याने जीव ब्रह्माच्या एकतेविषयी शंका केलेली होती, ऐक नाही. आता एकतेविषयी शंका केली होती. तो जन्म मरण अमुक तमुक, ऐका नाही, या बुद्धिरूपी वृक्षावरती दोन पक्षी, एक उपास एक उपासक, ह्या तीन शंका त्या झालेल्या आपल्या लक्षात आहे का नाही? अशा शंका केल्याच होत्या त्या ठिकाणी, आणि ह्या शंका साहजिक पण आहे का नाही? या शंका होणं साहजिकही त्या ठिकाणी आहेत. बघा आता बघ, गीता कोणाला कोणाला पाठ आहे? कंठस्थ आहे. त्याने ना आता भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात, 10वा अध्याय आहे का नाही? मग 10व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे का नाही? त्या शेवटचा श्लोक कोणाला म्हणता येईल बरं? तो शेवटचा श्लोक त्याच्यामध्ये ना याचं वर्णन आलेलं आहे. ज्याला शेवटचा श्लोक म्हणता येत असेल आणि त्याचा अर्थ सांगते त्यांनी सांगा वाटलं असतं. काय का म्हणू का? हा म्हणा. वाट पाहून म्हणतो. हा, पाहूनच म्हणा. अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहमिदं कृष्णं
एकांशी नस्तितो जगत. हा, तर या श्लोकामध्ये ना याच्यावरती एक ओवी पण मध्ये, आता मला ती ओवी पण आठवत नाही, पण त्याच्यामध्ये सांगितलं का हे सगळं जे आहे ना आता उदाहरण द्यायचं असं की हा सूर्य उगवतोय की नाही, मग हा सूर्य उगवला, मग सूर्य उगवल्याच्या नंतर त्याचे प्रकाशरूप किरणं पडतात की नाही जमिनीवरती, ह्या पृथ्वीवरती पडतात की नाही, मग ह्या पृथ्वीवरती पडतात. मग आता त्याच्यामध्ये आपली पृथ्वीवरती काय घरं आहेत, ठीक आहे, ही घरं आहेत. मग या घरामध्ये कुठंतरी एखादं छिद्र पडलं तर त्या छिद्रातून तो सूर्याचा प्रकाश आत येतो का नाही, सूर्याचा प्रकाश आत येतो. मग ह्या पृथ्वीवरती किती घर आहे बरं, आपल्याला अंदाज आहे का घरांचा? अंदाज नाही घरांचा, आहे का नाही. त्या एवढ्या घरातून एका घरामध्ये ती छिद्र पडले का नाही, ते एक छिद्र खाली पडलेलं आहे. आणि त्या छिद्रातून खाली पडल्याच्या नंतर ते छिद्र म्हणजे काय, एक सूर्याचा अंश आहे. काय म्हणायचं, एक सूर्याचा अंश आहे. तसे ही माया आहे का नाही, माया, ह्या मायेनं काय केलेलं आहे, हे सर्वव्यापक असणारं ब्रह्म आहे. त्या ब्रह्म चैतन्याला किंवा सर्वव्यापक असणाऱ्या ब्रह्म चैतन्याला एकाच अंशावर काय केलेलं आहे, आच्छादन केलेलं आहे, एकाच अंशावर झाकलेलं आहे. जसं आता काही काही लोक म्हणतात सूर्य आहे ना, त्या सूर्याच्या ठिकाणी थोडा डाग आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. असं आता त्यांचं म्हणणं, त्यांनी संशोधन केलेलं आहे. तो डाग आता दिसतोय का आपल्याला, सूर्याच्या ठिकाणी आपल्याला डाग दिसतो का? अहो, सूर्याकडे पाहताच येत नाही आपल्याला उघड्या डोळ्याने. तो डाग कधी आपल्याला दिसायला बसल्यावर, तो डाग आपल्याला दिसत नाही. पण त्यांचं म्हणणं आहे असं डाग तो दिसत पण नाही आपल्याला. तसं सर्वव्यापक असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी एक डाग आहे. तो डाग म्हणजे काय, मायेचा डाग आहे. लक्षात येतं. आता हा सूर्याचा प्रकाश किती व्यापक आहे, महातेज कुठं कुठं प्रकाशित आहे. ते एका घरामध्ये पडावं, एका घरात, एका घराच्या छिद्रात ते सूर्याचं किरण यावं, आहे का नाही. ते सूर्याचं किरण एका घरात आलं का नाही, तेवढं जे जागा आहे की नाही सूर्याचं किरण आलेलं, आणि सगळं व्यापक असणारं सूर्य, आणि त्या सूर्याच्या एका घरामध्ये पडलेलं किरण, याच्यामध्ये किती व्यापक फरक आहे, याच्यामध्ये किती फरक आहे. तसं सर्वव्यापक असणारं ब्रह्मचैतन्य, सर्वव्यापक असणारं ब्रह्मचैतन्य उगच आपलं त्या मायाने काय केलेलं आहे, आच्छादन केलेलं आहे. असा विचार काय आलेला आहे त्या श्लोकामध्ये आलेला आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमात्म्याच्या कल्पित एका अंशावर जगत असल्याचे सांगितलेले आहे. जगत असल्याचं सांगितलेलं आहे म्हणजे कशामुळं, तर त्या मायेने त्या अंशाला काय केलेलं आहे, एकाच अंशाला काय केलेलं आहे, संकुचित केलेलं आहे, आवरण केलेलं आहे. तेवढंच अंशावरती काय आहे, जगत आहे, जगत असल्याचे सांगितले आहे. जगताला उपादान कारण माया आहे, ऐक नाही. आता या जगताला उपादान कारण त्या ठिकाणी कोण आहे, माया आहे. माया ही परिणाम रूपाने कारण आहे का नाही. मायेचा काय असतो, अविद्येचा काय असतो, परिणाम असतो. आणि चैतन्याचा काय असतो, विवर्त असतो. मग आहे का नाही, विवर्त आणि उपादान हे तुमच्या लक्षात आलं ना. हा, मग ही माया काय, या जगताला परिणाम उपादान कारण आहे, ठीक आहे. आणि ईश्वर काय त्या ठिकाणी, ईश्वर निमित्त उपादान कारण आहे. ईश्वर काय झाला, निमित्त उपादान कारण त्या ठिकाणी झाला. एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. जगताला उपादान कारण माया आहे, म्हणून तीही परमात्म्याच्या एकाच अंशावर आहे. ती माया काय, परमात्म्याच्या, सूर्य इतका व्यापक आहे, आणि सूर्यव्यापक सूर्याचं एका घरामध्ये फक्त प्रतिबिंब पडावं, बाकीची घरं वगैरे तशी बाजूलाच ठेवली. त्याचा काय विचार आलेला आहे की या ठिकाणी, आतापर्यंत त्याचा विचार बाकीच्या ठिकाणी येत नाही. फक्त एक घर आणि एका घरामध्ये पडलेलं एक कवडसं आहे का नाही, तेवढंच मायाने काय केलेलं आहे, संकुचित केलेलं आहे, व्यापलं आहे. पण बाकीच्या ठिकाणी मात्र व्यापलेलं नाही, असं लक्षात घ्यायचं. बघा आता थोडा असं विचार करा की आपण आता ज्यामध्ये राहतो, ह्या पृथ्वीवरती राहतो, बरोबर की नाही. ही पृथ्वी झाली, हे तर आपल्याला माहिती, देश किंवा तो गाव, तालुका, जिल्हा, हे कोणता देश असं सांगायची आवश्यकता नाही, एक पृथ्वी कळाली. आता आपण ज्या आकाशगंगेमध्ये राहतो, त्या आकाशगंगेमध्ये किती तारे बरं, अरबो खरबो तारे, आहे की नाही. तारेच आपल्याला दिसतात, त्याच्यातले ग्रह आपल्याला सहजासहजी दिसत
नाही आहे की नाही. जास्त झालं तर आपल्याला एक चंद्र वगैरे दिसतो आहे की नाही. असे कितीतरी तारे आहेत आणि कितीतरी ग्रह आहेत, अशी आकाशगंगा आहे. बरं, अशा किती आकाशगंगा आहे, अशा अरबो खरबो आकाशगंगा एकत्र येतात, बरोबर ना. एकत्र येतात, मग ते एक व्यापक असणारे गॅलेक्सी ब्रह्मांड मोठं तयार होतं. अशा कोट्यावधी काय होतात, ब्रह्मांड एकत्र येतात आहे का नाही. तेव्हा त्याला मोठी गॅलेक्सी किंवा मोठं महाब्रह्मांड त्या ठिकाणी तयार होतात. बरं, असे किती ब्रह्मांड आहे बरं. आयशे अग्नित अंडे कैशी आहे काय, काय अभंग आहे. उंबरातील किटका हेची ब्रह्मांड ऐसे लेखा, आयशे उंबरे झाडे किती, ऐशे किती झाडे नवखंडी, हेची ब्रह्मांड आमाशी, ऐशे अग्नित अंडे कैसे, विराटाच्या कोटी तैसे मोजू जाता अग्नित कैसे, ऐशा विराटाच्या कोटी साठविला जयाच्या पोटी, तो हा आनंदाचा बाळमुकंद तान्या म्हणवी परमानंद, आयशी आगम्य ईश्वर लीला ब्रह्मानंद गम्य तो केला. फक्त ही ईश्वर लीला म्हटली बरं का, ही ब्रह्माची लीला नाही म्हटली तुकोबराने, ऐक नाही. कोण त्याचा पार पावला धुंडता, पुढे विचारता विश्वंभरा, अणु रेणू स्थूल सूक्ष्म पार नाही, असंच ना काहीतरी. अणु रेणू सूक्ष्म स्थूळा पार नाही, वेद श्रुती त्याही खुंटल्या, फळात कीटक एवढी आकाश, ऐक नाही. फळात कीटक म्हणजे आपण उंबरातलं झाड पाहतो की नाही, त्या उंबराचं झाड आणि त्या झाडाला काय आलेलं असतं, उंबराचं फळं आलेलं असतं. उंबराच्या झाडाला कधी फुल येतं का, फुल नाही येत त्याला, डायरेक्ट फळ येतं का नाही. त्या फळाला फोडून पाहिलं, त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे पाहिले माहिती की नाही. उंबरातील कीटक म्हणजे छोटासा किडा आहे का नाही. हेची ब्रह्मांड आहे लेखा. मग त्या उंबराच्या झाडामध्ये उंबराचं झाडाला आलेलं फळ, मग त्या फळाला फोडून पाहिलं तर एक कीटक, हा कीटक आहे ब्रह्मांड एवढा कीटक आहे, असं विचार करा. मग आता त्या उंबराच्या फळामध्ये किती किडे आहे बरं, मोजले का कोणी किडे, कोणीच किडे मोजले नाही आहे का नाही. मग त्याच्यात किती ब्रह्मांड आहे बरं एका फळामध्ये. आता एक कीटक एक ब्रह्मांडाच्या ठिकाणी पाहिला तर एका फळामध्ये किती कीटक म्हणजे किती ब्रह्मांड आले बरं. त्या झाडाला असे किती ब्रह्मांड असेल बरं. उमराचं झाड आहे, झाडाला आलेली फळे, एका फळातलं ब्रह्मांड आपल्याला मोजता येणार नाही, तर झाडाला किती फळे आहे बरं. ती फळं कधी मोजल्यात का, मग त्याच्यातली ब्रह्मांड किती असेल बरं. मग आता ह्या पृथ्वीवरती किती झाडं असतील अशी उमराची, आणि त्याच्यामध्ये किती फळं आली असतील, आणि प्रत्येक फळामध्ये कितीतरी ब्रह्मांड असतील, याचा अंदाज येईल का आपल्याला करता. जाऊ द्या, त्या घरामध्ये तो कवड सापडलाय की नाही, मग त्याच्यामध्ये आपण ते धुलीकण पाहतो की नाही, धुलीकण पाहतो. बरं, ते धुलीकण कधी मोजले का आपण, किती असतात, किती असतात, मोजता येईल का, मोजताच येणार नाही आहे का नाही. आपण सुद्धा त्याच्यातच आहे. आपला जे आहे का नाही कुठस्थाचं पडलेलं प्रतिबिंब सगळं हे सुद्धा कुठे, त्या धुलिकणामध्येच येत आहे, त्या कीटकामध्येच येत आहे. ते काय वेगळं असतं का, ते वेगळं नसतं. आता एवढी ही संकुचित आहे का नाही, न दिसणारी माया आहे का नाही, तिचा माया, आणि त्या मायेचं बघा हे जगत केवढे, याचा अंत लागेल का आपल्याला. आणि त्या मायेचा विचार केला तर किती, एकाच अंशावरती, आणि अंश कसा आहे, घरामध्ये पडलेले कवडसर एवढाच अंश, आणि बाकीचा सूर्याचा आणि त्याचा प्रकाशाचा विचार तर बाजूलाच राहिला, तो तर बाजूलाच राहिला आहे का नाही. तो ब्रह्मचैतन्य बाजूलाच राहिलं, आणि एवढं पडलेलं कवडसन त्याच्यामध्ये एवढं, त्याचाच आपल्याला अंदाज येणार नाही. म्हणजे अंदाज जर घ्यायचा किंवा विचार जर करायचा तर पुढं 5व्या तरंगात असं म्हटलं की कोट्यावधी ब्रह्मदेवी, त्याच्या आयुष्याचं साह्य घ्यायचं, म्हणजे ब्रह्मदेवाला म्हणायचं ते सगळं आयुष्य काय कर आम्हाला दे. बरं, ह्या ब्रह्मांडामध्ये किती ब्रह्मदेव आहे, कोट्यावधी ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य आपल्याला घ्यायचं, आणि ह्या मायाचा अंत लावायचा असा विचार केला, किंवा शोध करायचा असा विचार जर केला, तरी आपल्याला अंत लागेल का, मायाचा लागणार नाही. आणि ती माया किती आहे, एका अंशावर फक्त एक अंश आहे का नाही. सूर्याचं पडलेलं कवडसर एवढाच अंश, आणि बाकीचं मात्र तसंच शिल्लक, तेवढाच आपल्याला अंत लागेल का, तेवढा सुद्धा आपल्याला अंत लागणार नाही. इतकं व्यापक हे सगळं. चला, म्हणून तेही परमात्म्याच्या एकाच अंशावर आहे, अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे का नाही. म्हणजेच मायेपेक्षा परमात्मा कोणता, तत्पदाचा वाच्यार्थ का लक्षार्थ, लक्षार्थ लक्षार्थ आहे का नाही. लक्षार्थ म्हणजे सूर्य आहे का नाही, आणि वाच्यार्थ म्हणजे कवडस, आणि त्या तो आभास असं म्हणायचं. ठीक आहे.
म्हणून ती परमात्म्याच्या एका अंशावर आहे, अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे. आता समजुती करता परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता आहे की नाही. परमात्म्याची निरपेक्ष आहे की नाही, तो कोणाच्याही त्याला निरपेक्ष म्हणण्याचं तात्पर्य त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म आहे का? मग त्याच्या सापेक्ष म्हणता आलं असतं आपल्याला, असं म्हणता येईल का? इथं अंशाच्या सापेक्षित, आरशाच्या सापेक्षित, आपलं मुख वगैरे असं म्हणता येईल आहे का नाही. तसं ते ब्रह्माचा विचार करायला गेलं तर त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म आहे का? म्हणजे ते ब्रह्म कोणाच्या सापेक्षित होईल का? कोणाच्या सारखं होईल का? मग कोणाच्या सापेक्षित होत नाही, मग ते ब्रह्म कसं होईल? निरपेक्षित होणार ना. ते ब्रह्म निरपेक्षित होईल. मायेमध्ये पडलेला आभास हे सगळं कसं होईल? सापेक्षित होईल का नाही? सापेक्षित होईल त्या ठिकाणी. म्हणून आता समजुती करता परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आणि मायाची सापेक्षिक व्यापकता अशी नावे देऊ. बघा, काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते, ती सापेक्षिक व्यापकता आहे की नाही. म्हणजे काही पदार्थावरती आहे, काही पदार्थावरती नाही आहे की नाही. म्हणजे एवढं मोठं ब्रह्मचैतन्य आहे, त्या ब्रह्मचैतन्याच्या काही ठिकाणी आहे की नाही, काही अंशावरती ती व्यापलेली आहे आणि काही अंशावरती म्हणजे मोठ्या अंशावरती पुष्कळ जो अंश आहे की नाही, त्या अंशावर व्यापली नाही. एका संकुचित अंशावरती ती दिसून पण येत नाही, कळून पण येत नाही आहे की नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी डाग आहे, तो डाग दिसून पण येत नाही कधी आपल्याला, आहे असं म्हटलं जातं. तसं ही आहे असं म्हटलं जातं. तशीच म्हणावं लागेल तिला, कारण तैशी सतना सतवय जे विचाराचे नाम नसाये, आयशा पारीचे आहे आनदी म्हणते आहे का नाही. कारण ती पाणी कसं, आपलं शेवळ कसं पाण्यावरतीच असतं का नाही. बरं, दिसून येतं का आपल्याला? सुरुवातीला दिसत नाही, पण शेवळ तयार होतं का नाही? का शेवळाची काही लागवड वगैरे करावं लागते का आपल्याला? पण होतं का नाही त्या ठिकाणी? तसंच असतं. ही माया काय राहते? कारण अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, ही कशाच्या आश्रित राहते? ही कल्पिताच्या आश्रित राहते का चैतन्याच्या आश्रित राहते? कल्पिताचे. माया आहे का नाही. माया, अविद्या ही सगळी काय आहे? कल्पिताच्या आश्रित राहते. ती चैतन्याच्या कधी आश्रित राहू शकत नाही आहे का नाही. कारण एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान असतं आहे का नाही. एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान असतं आहे का नाही. एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान नसते. चैतन्याच्या आश्रित असते. जडाला कधी अधिष्ठान होऊ शकत नाही. जडाला कधी अधिष्ठान होऊ शकत नाही, कल्पितच होईल. म्हणजे काय केलं तुम्ही, या प्रक्रिया लक्षात ठेवले ना, मग तुमची आता विसंगती झाली तरी प्रक्रिया काय करतात, तुम्हाला जागेवर आणण्याचं काम करतात की नाही. प्रक्रिया आपल्याला जागेवर आणण्याचं काम करतात. म्हणून हे जर चुकलं सांगताना तर प्रक्रिया लक्षात राहिली का आपण चुकत नाही आहे का नाही. असं कारण परमात्मा स्वरूपाच्या एका अंशाच्या ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्यापुरतीच तिची व्याप्ती आहे. बघा, आता परमात्म्याच्या एका अंशावर, आता एक अंश तुमच्या लक्षात आला ना, मला मी कोणता सांगितलाय? उदाहरणार्थ एक अंश. तुम्ही ते वारंवार व्हिडिओ बंद करता, चालू करता, मला हेच काही कळत नाही. जास्त गडबड असले का म्हणून हे तुम्ही सांगताना चुकत राहतं. काय करायचं आपण आहे ना, सगळा वेळ 1 तास आणि 1 तास पूर्ण काय करायचं, ग्रंथ सांगणारे, ग्रंथातल्या ओळी, सगळ्या ओळीवरती बोटं ठेवून असं शांत जर केलं ना तर व्यवस्थित होऊ शकतं ते ना. उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला की बाजारामध्ये ना ते डोंबऱ्याचा खेळ सुरू होता आणि त्यामध्ये ना ते माकडणीचा खेळ होता. तर ते काय झालं की त्या माकडणीचा संसार सुरू झाला आणि सुरू झाल्याच्या नंतर आहे ना ते माकड कामावर जायचा, घरी यायचा, त्याला नोकरी पण लागली होती, रोज कामावर जायचा, घरी यायचा. पण आता संसारामध्ये सगळे दिवस सारखे नसतात. काय झालं पुढं की त्या माकडाचा घरी येता अपघात झाला आणि अपघात झाल्याच्या नंतर ती माकडीनं आता आहे ना रडू लागली, ऐक ना, टाव फोडून डोकं बडून रडू लागली माकडीन. आता ते अभिनय तयार करायचा असतो डोंबऱ्याचा खेळ म्हणजे.
आणि मग अशा पद्धतीने अभिनय करता करता ते माकडं आता अपघात झाला ना गाडीखाली वगैरे, त्याला धक्का वगैरे लागला, अपघात झाल्याच्या नंतर मरण पावलं. मग माकडाने मरण पावल्याच्या नंतर आता अंगाची हालचाल केली पाहिजे का आता? नाही. ते मरण पावलं म्हणजे त्याने हालचाल नाही केली पाहिजे, आहे का नाही? ते मरण पावलं तरी अंग खाजीत राहतं का नाही? खाजीत राहतं का नाही, आहे का नाही? तसं नाही झालं पाहिजे आपल्या माकडासारखी अवस्था. आपण ना स्थिर असलं पाहिजे. 1 तास आपण पूर्ण बघा, चित्त जर आपल्या याच्यामध्ये लागलं ना तरच हे मुद्दे कळतील. आता हे बळ जर करायचा प्रयत्न जर केला ना तर ते लागू शकत नाही. त्याला वारंवार सांगायचा, वारंवार आग्रह करायचा, हे करा ते करा, त्याला होऊ शकत नाही. मग सगळं चुकीचं होऊ शकतं. पूर्णपणे लक्ष काय असलं पाहिजे, पाठत असलं पाहिजे, एकाग्र लक्ष असलं पाहिजे. आपलं फोन कोणीकडं तर आपल्याला पंखेचं आपल्या मोबाईलमध्ये दिसतात. आपल्या मोबाईलमध्ये तुमचं आता हे रेकॉर्डिंग करतो ना मी, तुम्ही बघा हे रेकॉर्डिंग करत असताना. हे रेकॉर्डिंग सुरू झाले का पण आपलं? हा, झाले सुरू रेकॉर्डिंग. त्याच्यामध्ये बघा आपल्याला मोबाईल सुद्धा अजून ठेवायचं माहीत नाही, आपल्याला बसायचं अजून माहीत नाही, आणि विचार सागराला आपण सुरुवात करतो. आता काय बोलावं आपण? हे असं नसलं पाहिजे. मी तर तुम्हाला म्हटलं होतं, तुम्ही म्हणता व्हिडिओ चालू ठेवा, मी तर तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओज बंद करून टाका. मी सांगतो मला जसं सांगायचं, मला लागन सवय. तुम्ही ऐकत नाही परत तसं. मग तुम्ही ऐकत नाही तर मग तुम्ही सगळ्यांनी, आता मला याच्यात मोजकेच असे का ते समोर दिसतात, बाकीचे चेहरे कुठे गेलेत, काय झालेत, पंखे कुठे दिसतात. पंख्यासाठी व्हिडिओ चालू ठेवायचा आहे का? पंख्यासाठी नाही ना व्हिडिओ चालू ठेवायचा. व्हिडिओ तुम्ही समोर दिसले पाहिजे. मला पंखा नाही बघायचा, मी तुम्हाला पाहतोय. तुमच्या माना हल्ल्या तरी मला दिसतं त्याच्यामध्ये. असं चला आता परमात्म्याच्या एका अंशाच्या ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्या पुरतीच तिची व्याप्ती आहे, बाकीच्या परमात्मा भागावर नाही. आता बाकीच्या भागावर नाही हे कसं सांगितलं होतं मी समजून? ती एकाच भागावर आहे, एका अंशावर आहे. एक भाग सुद्धा नका म्हणू, एका अंशाचा भाग असं म्हणा. कोणतं उदाहरण देऊन सांगितलं तुम्हाला मी? सूर्यावरचा घरात सूर्याचा जो कवड झालाय तो. तितकाच सूर्याचं आणि हे उंबराचं पण उदाहरण दिलेले. हा, तितक्याच अंशावर म्हणायचं आहे का नाही? बाकीच्या भागावर आहे का? म्हणजे हे सगळ्यात सोपं उदाहरण आहे का नाही? लिवायचं सूर्य, त्याचं कवडचं असं कडं लिहून ठेवलं तरी तुम्हाला ते सोपं जात आहे का नाही? इतक्यापुरती तिची व्याप्ती आहे, बाकीच्या परमात्मा भागावर नाही. म्हणून मायेची सापेक्षिक व्यापकता आहे, आहे की नाही? सापेक्षित काय म्हणायचं बरं? काही भागावर आहे आणि काही भागावरती नाही, म्हणून तिला काय म्हणायचं? सापेक्षित व्यापकता असं म्हणायचं. ठीक आहे. परमात्म्याची व्यापकता तर माया आणि माया कार्य चतुर्दश भुवनादी या सर्वांस व्याप्त करून शिल्लक आहे की नाही? आता परमात्म्याची व्यापकता तर काय सांगितली? आता परमात्मा कसा आहे? आता मायाचा फक्त एक कवडचा थोडक्यात लक्षात घेतलं, आणि तो परमात्मा काय सगळीकडे व्यापला का नाही? जळी स्थळी शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिलं सगळं कुठं, आहे का नाही? म्हणजे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाऊ नाही उरला. शिल्लक असा त्याचा कुठं ठाऊ उरला का? कुठेच उरलेला नाही. मग आता तो मायाने जेवढं तयार केलेलं आहे, म्हणजे मायाने काय तयार केलेले? जेवढी शरीरं, आकार, भवन, किती भवन पाहायला मिळतात आपल्याला? खाली 7 आणि वरती 7, आहे का नाही? खालची 7 भवन कोणकोणती बघा बरं, कोणाला येईल का सांगता? खालची नरकाची 7 भवन, वरती स्वर्गाधिकाची 7 भवन आपण पाहतो का नाही? इथं बघा ना वरती आपण जनलोक, तपलोक, मरलोक, स्वर्गलोक, आहे का नाही? अशी लोक पाहतो का नाही वरची? आणि आतल, सुतल, तलातल, महातल, रसातल, ही खालची नरक वगैरे, हे अशी लोक पाहतो का नाही? ही खालची 7 भवनं आणि वरची 7 भवनं. हे देह पडलं ना, या 7 भवनामध्येच आपण फिरत राहतो. 7 भवनं म्हणजे भुवन म्हणजे घर, घराला आपण भवन म्हणतो की नाही? ही घर आहे की नाही? मग आता आपण म्हणतो की नाही मला चांगल्या घरात राहिलं पाहिजे. चांगल्या घरात राहण्याकरता काय करावं लागतं? पुण्य करावं लागतं. आता आपण कोणत्या घरात आहे? आपण चांगल्या घरात आहे की नाही? सगळ्यामध्ये श्रेष्ठ असणारे हे घर आहे. या घरात मुक्त होता येतं. वरच्या घरामध्ये मुक्त होता येत नाही, खालच्या घरामध्ये मुक्त होता येत नाही. वरच्या घरामध्ये मुक्त होता येतं, पण ते सत्य लोकांपर्यंत जावं लागतं आपल्याला, ब्रह्मलोकापर्यंत जावं लागतं. त्या सत्य लोकांमध्ये गेलं ना तर तिथं पण आपल्याला मुक्त होता येतं. पण मग त्याच्यामध्ये त्याची उपासना कोणती आहे त्यावरती ठरलं जातं. तो मराठा विषय आपल्याला
पाचव्या तरंगामध्ये पाहायचं आहे. तो आता सध्या विषय नाही. फक्त आता हे सात भवन लक्षात घ्या. या सात भवनाला सुद्धा तत्पदाचा जो लक्ष्यार्थ आहे त्याने व्यापला आहे का नाही. तत्पदाचा लक्ष्यार्थ ब्रह्मचैतन्य त्याला व्यापलेलं आहे. म्हणजे सगळं माया कार्य आहे त्या माया कार्याला काय त्याने व्यापलेलं त्या ठिकाणी आहे असं लक्षात घ्या. त्याने व्यापत असताना त्या तत्पदाच्या लक्ष्यार्थाने व्यापत असताना त्याच्या तत्पदाच्या वाच्यार्थाने लक्ष्यार्थाने व्यापला आहे का तत्पदाचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे आपल्या तत्पदाचं लक्ष्यार्थाचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे म्हणजे ब्रह्मचैतन्याचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे का नाही त्याने व्यापलं. जो आभास आहे त्याने व्यापलं. कोणी व्यापलं त्याला. आभासानं वापलं. आभासाने व्यापलं असं म्हणायचं आहे का नाही. कारण बिंब आणि प्रतिबिंब याच्यात काही फरक आहे का. बिंब आणि नाही. प्रतिबिंबामध्ये फरक नाही आहे का नाही. मायेमध्ये जी खालची सात भवनं वरची सात भवनं जेवढं काही त्याच्यामध्ये असेल त्या सगळ्याला शून्य स्थावर जेवढं काय असेल त्याला कशाने व्यापलेलं आहे त्या ब्रह्मचैतन्याची व्यापलेलं आहे. पण ब्रह्मचैतन्य म्हणण्यापेक्षा ब्रह्मचैतन्याचं पडलेला जो आभास सावली त्याला काय म्हणतो आपण ईश्वर आहे की नाही. आपण म्हणतो की नाही ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ हे म्हणण्याचं तात्पर्य काय तो आभास असं लक्षात घ्यायचं त्याला ईश्वर असं म्हणायचं. आणि ते आता म्हणले की नाही ब्रह्मांड चालक ब्रह्मांड नायक असं म्हणता की नाही तुम्ही म्हणता. आणि म्हणजे तो काय आभास म्हणजे याचा अर्थ काय त्याचाच पडलेलं प्रतिबिंब आहे आणि त्याने काय केलेलं आहे या सगळ्याला अशा पद्धतीने काय व्यापलेलं आहे. बघा आता परमात्म्याची व्यापकता तर माया आणि माया कार्य चतुर्दश भवनादी या सर्वांस व्याप्त करून शिल्लक आहे. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे असे मुळीच काही नाही. परमात्म्याच्या व्यापकतेमुळं किंवा व्याप्तीमध्ये अमुक एक सुटलं आणि अमुक एक सुटलं नाही असं आहे का. उलट तो सगळीकडे काय आहे नेहमीच आहे का नाही. रिता ठाऊ नाही उरला शिल्लक असं काही राहिलं का त्या ठिकाणी रित मोकळं असं काही शिल्लक राहिलेलं नाही. सगळीकडं त्याने काय केलेलं आहे व्यापलेलं आहे का नाही. हरीची दासा हरी दाही दिशा आहे का नाही. हरीच्या दासाला हरी कुठं नाही बरं सांगा बरं. देवाचा भक्त ते देवाच्या भक्ताला हरी कुठं कुठे पाहायला भेटत नाही बरं. त्याला पूजा ध्यान जप तप वेगळं करावं लागतं का आता. कारण त्याला कुठं हरी दिसत नाही. हरीची दासा हरिदाई दिशा भावे जायचा तैसा ऐक नाही. जसा त्याचा भाव असेल तसा ज्याला त्याला काय तिकडं हरीत दिसतो. हरी वाचून काय हरी ये थे रे हरी ते रे हरी वाचून नाही रीते रे हरी पाही रे हरी ध्याई रे ऐक नाही. ज्ञानोबरांचा अभंग आहे. पण सगळीकडे हरी काय भरलेला आहे असं लक्षात येतं. आता हा विचार जर चांगला जर मनामध्ये ठसला तर आपण काय हरीचे दासच नाही व्हायचं का. मग आपल्याला पण असं वाटेल की नाही हरी ये थे रे हरी ते रे हरी वाचून नाही रे ते रे. त्या हिरण्यकशिपूने आपल्या मुलाला विचारलं प्रल्हादाला सांग तुझा हरी कुठे आहे. तुम्हाला कुठं नाही ते सांग. तुझा हरी कुठे आहे तुम्हाला कुठं नाही सांग. आहे का या खांबात पण आहे का नाही. याचा अर्थ भक्त प्रल्हाद जो होता आहे का नाही त्याचा विचार सागर पक्का झाला ना. त्याचा पक्का झाला होता ना. आपलाच पक्का होत नाही अजून. आपला असा पक्का जर झाला तर आपल्याला म्हणता येईल का नाही हरी ये थे रे हरी ते रे हरी वाचून नाही रे ते रे असं होऊ शकतं. चला असो म्हणून कुठं आलतो हे म्हणून परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे अशी मुळीच काही नाही. म्हणून परमात्म्याची व्यापकता निरपेक्ष आहे. मायेची व्यापकता सापेक्षित आहे आणि परमात्म्याची व्यापकता निरपेक्षित आहे. त्या ठिकाणी या दोन व्यापकतेत मायेच्या सापेक्षित व्यापकतेपेक्षा ब्रह्माची निरपेक्षित व्यापकता श्रेष्ठ आहे की नाही. आता दोन्ही व्यापलंच आहे का नाही. दोन्ही त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. पण दोन्हींची व्यापकता पाहत असताना मायेची काय करायची सापेक्षित करायची आहे की नाही आणि परमात्म्याची काय करायची निरपेक्षित व्यापकता लक्षात घ्यायची. आता दोन व्यापकता जर सांगितली तर आपल्याला प्रश्न जर केला तर उत्तर अशा पद्धतीनं सापडलं पाहिजे. मायेची व्यापकता सांगा ब्रह्माची व्यापकता सांगा आपल्याला ती मात्र कळाली पाहिजे. यावरती जास्त प्रश्न करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न करणाऱ्यांनी
आहे का नाही, कारण गरजेचं आहे त्या ठिकाणी, कारण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सोपा मुद्दा आहे. आणि मायेची सापेक्षिक व्यापकता निकृष्ट आहे. बघा आता याच्यामध्ये एक लक्षात असं घ्यायचं की ब्रह्माची निरपेक्षित व्यापकता श्रेष्ठ आहे आणि मायेची सापेक्षित व्यापकता निकृष्ट आहे. ऐक नाही, म्हणजे एकाची श्रेष्ठ आहे आणि एकाची कनिष्ठ आहे. ऐक नाही, एकाची श्रेष्ठ आहे आणि एकाची निकृष्ट आहे. हे श्रेष्ठ आणि निकृष्ट म्हणण्याचं काय कारण आहे, तर ते आपल्याला पुढं पाहिजे. हे कोणाच्या लक्षात येईल, शुद्ध ब्रह्म निरपेक्षित व्यापकवान आहे म्हणून श्रेष्ठ आहे. ऐक नाही, आता ते शुद्ध ब्रह्म कसे निरपेक्षित व्यापकवान आहे म्हणून श्रेष्ठ आहे आणि त्याच शुद्ध ब्रह्माशी सापेक्षित व्यापक सावास मायेचा संबंध मानला म्हणजे तो ईश्वर. ऐक नाही, बघा आता श्रेष्ठ असणार ब्रह्म आहे ते कसं आहे व्यापकवान असून श्रेष्ठ आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी निकृष्टता येत नाही. आणि शुद्ध ब्रह्माशी सापेक्षित व्यापक सावास मायेचा संबंध मानला. ऐक नाही, आता ते शुद्ध ब्रह्म ऐक नाही, त्या शुद्ध ब्रह्माचंच काय कळलं, मायेमध्ये आभास पडलेला आहे, किंवा त्याला चिदाभास म्हणा किंवा त्याला साभास म्हणा. ऐक नाही, आणि त्या सावस मायेचा संबंध मानला म्हणजे तोच काय होतो, ईश्वर असं म्हणतो. ऐक नाही, तो ईश्वर. ऐक नाही, फक्त त्याला छोटा जीव म्हणायचं का मोठा जीव म्हणायचं, मोठा जीव म्हणायचा. मोठा जीव म्हणायचं असं म्हणायचं. ऐक नाही, तो ईश्वर आहे. तो कसा झाला, निकृष्ट झाला. आपल्याला परिचित काय पाहायचं आहे, ब्रह्म व ईश्वर याच्यातील भेद असा पाहायचा. ऐक नाही, एक श्रेष्ठ आहे आणि एक निकृष्ट आहे. मग श्रेष्ठ कोण झालं, व्यापकवान असणारं सर्वव्यापक असणारं ब्रह्म. ऐक नाही, ते श्रेष्ठ झालं, सगळ्याला व्यापलेलं. आणि निकृष्ट कोण झालं, चैतन्याचं, त्या व्यापक ब्रह्म चैतन्याचं मायामध्ये पडलेला आभास. या तीन मिळून तो ईश्वर चैतन्य होतं. ऐक नाही, ते काय झालं, निकृष्ट झालं. कसं काय निकृष्ट झालं, उदाहरण देऊन आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला ते कळलं. तर उदाहरण देऊन सांगतात, लक्ष घ्या. म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा निकृष्ट झाला ईश्वर तत्वात निरपेक्षित व्यापक ब्रह्म आहे, परंतु ते साबास मायेने युक्त आहे. आहे का नाही, म्हणून निकृष्ट सत्तावानच आहे. यास दृष्टांत, एकाचा बंधू फार सज्जन होता परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. यामुळे या दोघांचे एकत्र राहणे जमेना म्हणून ते विभक्त झाले. ऐक नाही, आता भक्त आणि विभक्त या दोन गोष्टींचा विचार करायचा. कसं करायचा, आता ते आपले एक परतूरचे बाबा होते, बापूराव महाराज परतूरकर. त्यांना आम्ही विचारलं भक्ती म्हणजे काय. ऐक नाही, मग त्यांनी सांगितलं, म्हणले का एक आई वडील, त्यांना 2-4 मुलं होती, 4 मुलं होती. ऐक नाही, आणि मग लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या बायकाने त्यांचे कान भरले आणि भरल्याच्या नंतर काय झाले, मग घरातून विभक्त झाले. ऐक नाही, मग विभक्त झाले. त्याच्या आधी ते कोण होते, भक्त भक्त होते. ऐक नाही, भक्त म्हणजे काय, एकत्र होते. ऐक नाही, आणि विभक्त काय झाले, बायकोने कान भरले. तसे हे 2 भाऊ होते. ऐक नाही, आणि त्याच्यामध्ये एकाचं लग्न झालं. ऐक नाही, आणि त्याची स्त्री कशी होती बरं, त्या ठिकाणी दुष्ट स्त्री होती. आणि त्या दुष्ट स्त्रीने काय केलं, त्याला वेगळं केलं. ऐक नाही, काय केलं, वेगळं केलं. आता त्याच्यात तुकोबरायांचं एक अभंग आहे, ते म्हणतात, बहुवता भला पर्या रांडेनी नाशिला. ऐक नाही, असं तुकोबराय अशा अभंग लिहितात तुकोबराय. आणि कधी कधी आपण म्हणतो ह्या तुकोबरायांचं काय डोकं फिरलं की काय, बहुवता भला पर्या रांडेनी नाशिला असं शब्द घालायचे काय कारण आहे का, आपल्याला कळतच नाही. आपल्याला त्याचा लक्षातच कळत नाही. का कळत नाही बरं, कारण आपला विचार सागर झाला नाही, मग कळत नाही. आता इथून पुढे तुम्ही जर तो अभंग वाचायला गेला, आहे का नाही, बहु आता मला पर्या रांडेने नाशिला, म्हणजे हे रांडेने नाशिला म्हणजे काय करायचा, या मायेने त्याला नाचलं म्हणून त्याला तो श्रेष्ठ होता मूळचा, पण निकृष्ट भाऊ त्याला काय झाला, पर्या रांडेने नाशिला म्हणून त्याच्या ठिकाणी काय आहे, निकृष्ट भावाला. हे लक्षात घेण्याकरता तुकोबराने तशी अभंग त्या ठिकाणी केलेली आहेत. म्हणून पहा, एकाचा बंधू फार सज्जन होता परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. ऐक नाही, त्याची स्त्री, कोणाची स्त्री बरं आता ह्या ठिकाणी लक्षात घ्यायची, त्याची स्त्री ब्रह्मचैतन्याची का ब्रह्मचैतन्यात पडलेला जो आभास आहे, आभासाची स्त्री, पडलेल्या आभासाची. आणि कोण स्त्री घ्यायची तिथं, माया. माया स्त्री घ्यायची. आहे का नाही, ही माया स्त्री घ्यायची. आहे का नाही,
हा असं लक्षात घ्या. परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती, यामुळे त्या दोघांची एकत्र राहणे जमेना. हाही एकमेकातच आहे, पण एकमेकात राहणे जमेना. का जमेना? त्याची सृष्टी स्त्री कशी होती? दुष्ट होती. म्हणून तिने काय केलं? त्याला वेगळं केलं. ती जर नसते तर त्याला वेगळं करता आलं असतं का? ती जर नसती तर त्याला वेगळं करता आलं नसतं, आहे का नाही? म्हणून आणि बरं, तिनं वेगळं केलं, बरं वेगळं करून सुद्धा त्याला कुठं कोणता प्रतिबंध करते का? उलट ती काय केलं? त्याचं उलट नावलौकिक केलं, आहे का नाही? आणि त्याला आई तरी आहे का कोणी? का त्याला तीच आई झाली? तिसरीच आई झाली ना त्याला, आहे का नाही? काय अभंग आहे तो? आठवतं का अभंग तुम्हाला? पती जन्माला माझे उदरी. पती जन्माला म्हणजे हा आभास कोणाच्या उदरात आहे? तिच्याच उदरात आहे ना, आहे का नाही? पती जन्माला माझे उदरी, आणि मी झाली त्याची नवरी, आहे का नाही? आणि मी त्याची नवरी झाली, या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता आपत्य पंडू सुता जगदंबरू. हे जगत कशामुळे झालं बरं? तो ईश्वर, आहे का नाही? म्हणजे ते प्रतिबिंब, ती माया आणि प्रतिबिंब या दोघांनी एकत्र येऊन काय केलं? या जगताला काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. दोन्ही बरेच याचा अर्थ वेगवेगळे आपण करून जगत कसं उत्पन्न झालं याचा विचार आपण करू शकतो. पण जवळजवळ असंच, या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता आणि आपत्य पंडुसुता जगदंबरो. म्हणून पती जन्माला माझी उदरी, मी झाले तयाची नवरी, ऐक नाही? मग त्याची आई पण आणि बायको पण कोण आहे? ती, ऐक नाही? अशा दोन्ही पण अर्थाने एक असंच अभंग आहे, तुका म्हणे वर्णू काय बायको नवऱ्याची माय, आहे का नाही? असे अभंग पाहिले आपल्याला डोकं फिरलं. हे काय बायको नवऱ्याची माय म्हणजे पती जन्माला माझे उदरे, म्हणजे ती माया इथं सांगायची, आहे का नाही? मग पतिव्रता धर्म पाहावा माझा. बघा, पतिव्रता धर्म तिचा, आहे का नाही? अशा पद्धतीने बरेच विचार याच्यामध्ये येत असतो. जाऊ द्या, असू द्या. एकाचा बंधू फार सज्जन होता, परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती, यामुळे ह्या दोघांची एकत्र राहणे जमेना. म्हणून ते विभक्त झाले. नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. ही कल्पना केली थोडक्यात. एका बंधूला विचारलं, का रे बाबा, तू तुझ्या भावापासून वेगळं का राहतो, आहे का नाही? तुम्ही दोघं एकत्र का राहत नाही, असं त्या लोकांनी विचारलं. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, म्हणून ते चैतन्य, ब्रह्मचैतन्य, आहे की नाही, म्हणू लागलं माझा बंधू काय आहे? फार छान आहे, फार चांगला आहे. म्हणजे कोणता चांगला आहे बंधू त्याचा? ब्रह्मचैतन्य म्हणू लागलं फार चांगला आहे की नाही? म्हणजे बिंब म्हणू लागलं फार चांगला आहे. ईश्वर काय म्हणू लागला? काय चांगलं आहे त्याचं? ईश्वर ईश्वर म्हणू लागला की माझा बंधू ब्रह्मचैतन्य खूप चांगला. असं कसं म्हणता तुम्ही बरं? ब्रह्मचैतन्य तत्पदाचा लक्ष्यार्थ म्हणू लागला ही वाच्यार्थामध्ये माझं प्रतिबिंब आहे का नाही, ते फार चांगलं आहे, पण त्याची बायकोच चांगली नाही, असं लक्षात घ्या. असं लक्षात घ्या. हा, नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, त्याच्याशी तिचा जोवर संबंध आहे, त्याच्याशी तिचा म्हणजे त्या असणाऱ्या मायेचा, आहे का नाही, त्या अभ्यासाशी जोवर संबंध आहे. मग जोपर्यंत ती माया आहे तोवर आभासच आहे ना. जोपर्यंत आरसा समोर आहे तोवर प्रतिबिंब पडणार की नाही? आणि आरसा फुटल्यावरती प्रतिबिंब राहील का? आरसा फुटल्यावर प्रतिबिंब राहणार नाही. म्हणजे जोर त्या आरशाची त्याचा मुखाचा जोर प्रतिबिंब आहे तोवर ते दोन वाटणारच आहे का नाही? तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, त्याच्याशी तिचा जोपर्यंत संबंध आहे तो सज्जन असला तरी निकृष्ट म्हणजे त्याज्य आहे. निकृष्ट, आता त्याज्य म्हणण्यापेक्षा आता याला त्याज्य तरी करता येईल का? त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे का? आपल्या अंतःकरणातलं काय आहे काय नाही हे आपल्याला कळत नाही, हे त्याला कळतं, हे त्याला कळतं, आहे का नाही? म्हणजे निकृष्ट शब्दाने त्याज्य शब्द वापरला, म्हणजे त्याचा त्याग करायचा असं आहे का? त्याचाच खरा स्वीकार करायचा आहे? त्याचाच खरा स्वीकार करायचा. उपासना जर करायची झाली तर करा बरं, सर्वव्यापक चैतन्याची उपासना करा बरं, येईल का करता तुम्हाला? आणि त्याला तो प्रसन्न तरी होईल का तुमच्यावरती? प्रसन्न होऊन आशीर्वाद तरी देईन का तुम्हाला?
तो प्रसन्न व्हायचा नाही आणि आशीर्वाद द्यायचा नाही. का द्यायचा नाही? कारण ते आहेत, ते सगळ्याचं अस्तित्व आहे. सत्ता स्फूर्ती आनंद आस्ती भाती प्रिय सचित आनंद सबराभरित एक रस नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, मान्य आहे. त्याचंच सगळं हे सगळं आहे का नाही, त्याचंच ऐश्वर आहे. परंतु आपल्याला मुक्त होण्याकरता कोण आवश्यक आहे? तो आवश्यक आहे का? ईश्वरच आवश्यक आहे. ईश्वरच आवश्यक ईश्वरच आवश्यक आहे. त्याच्या वाचून आपल्याला मुक्तीच नाही, आहे का नाही, हे लक्षात घ्यायचं. म्हणून निकृष्ट भाव का प्राप्त झाला, त्याज्य भाव का प्राप्त झाला, तर एवढ्या करता त्याज्य भाव निकृष्ट भाव आपल्याला प्राप्त झालेला आहे का नाही. मग त्याप्रमाणे मायेचे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षित व्यापकतेमुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वर भाव असून तो ईश्वर भाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे सिद्ध झाले. आणि एवढंच आपल्याला सिद्ध करायचं होतं. एक श्रेष्ठ का आहे आणि एक निकृष्ट का आहे. जोपर्यंत त्याचा मायेशी संबंध आहे, जोर मायेशी संबंध आहे म्हणजे त्या भावाचा त्या बायकोशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तो माझ्यासाठी कोण आहे? निकृष्टच आहे. आणि जेव्हा त्याचा संबंध संपल तेव्हा तो सुद्धा काय आहे? श्रेष्ठ आहे की नाही. असं त्याचा अर्थ सिद्ध करण्याकरता हे निकृष्ट भाव का झाला, तो ईश्वर भावाला प्राप्त झाला म्हणून निकृष्ट भाव प्राप्त झाला. एवढंच फक्त त्याच्यामध्ये सिद्ध करायचं आहे. मग काय होतं, तो श्रेष्ठ भावाला कधी प्राप्त होईल बरं? श्रेष्ठ भावाला, त्याला श्रेष्ठ भावाला प्राप्त होण्याची आवश्यकता तरी आहे का? गरज पण नाही ना. बरं, त्या मायेने त्याला काही कोणतं प्रतिबंध केला का? त्याला कुठे गुंतवून ठेवलं का कुठं? त्याला काही भ्रम निर्माण करते का माया? त्याला कोणता भ्रम निर्माण करत नाही. भ्रम निर्माण केला तर आपल्याला भ्रम निर्माण होतो, त्याला कोणताच भ्रम निर्माण होत नाही. उलट त्याची उपासना जर केली तर उलट काय होतं, आपल्या ठिकाणचा असणारा भ्रम निघून जातो आणि आपण सुद्धा काय होतो, त्या भावापर्यंत आपण जातो. पण कधी जाईल? उपाधी टाकली तरच जातो. उपाधी धरून जर तिथपर्यंत जायचा प्रयत्न केला तर त्या ईश्वर भावाला आपण प्राप्त होऊ शकतो का? ईश्वर भावाला प्राप्त होऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. आता हे थोडं राहिलं, आपल्याला वेळ पण होत आलाय, एवढं पूर्ण करून थांबून घेऊ. असे असता शास्त्र संस्कार नसल्यामुळे ब्रह्म आणि ईश्वर ही दोन्ही पदे एकार्थवाची आहेत अशी मतिमंद समजतात. मतिमंद कोण समजतात? ज्याला कोणत्याही प्रकारच्या शास्त्र संस्कार नाही, आहे का नाही. शास्त्र संस्कार नसल्यामुळे ब्रह्म आणि ईश्वर हे दोन्ही पदे एकार्थवाची. एकार्थवाची नाही म्हणायचं, इथे एक वाच्यार्थ घ्यायचा आणि इथे एक लक्ष्यार्थ त्या ठिकाणी घ्यायचा. जो लक्ष्यार्थ आहे तो उपाधी रहित आहे आणि जो वाच्यार्थ आहे तो उपाधी सहित आहे, असं लक्षात घ्यायचं. परंतु शास्त्र संस्कार नसल्यामुळे दोन पद एकच आहे असं लोकांना त्या ठिकाणी वाटत असतं. पण ती लोक कशी असतात? मतिमंद असतात, आहे का नाही. ते लोक काय म्हणतात, हा विठ्ठल वेगळा आहे, तो देव तिकडचा विष्णू वेगळा आहे, हा शंकर वेगळा आहे, तो ब्रह्मदेव वेगळा आहे. आता एकच गव असतात का नाही. मग गावाच्या समजा तुम्ही पोळ्या केल्या, कुणी गावाच्या चपात्या केल्या, कुणी गावाच्या शेवया केल्या, आहे की नाही. आणि गावाचे कितीतरी पदार्थ वेगवेगळे असतात की नाही. वेगवेगळे पदार्थ जरी असले तर गहू एकच आहे ना, गहू एकच आहे. तसं ईश्वर कसं आहे? एकच आहे त्या ठिकाणी. फक्त मायेचं सापेक्ष तो उत्पन्न करणारा, पालन करणारा, संहार करणारा, असे त्याच्यामध्ये काय फरक झालेले. पण आहे काय? मायेचंच कार्य आहे. आणि तो काय आहे? सगळ्याचं पडलेला आभास म्हणजे ब्रह्मचैतन्याचा पडलेला काय आहे? आभास म्हणजे ईश्वर भावच आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही. पण शास्त्र संस्कार नसल्यामुळं मतिमंद लोक अशा पद्धतीनं भिन्न मानतात. पण हे खरे आहे की, बघा आता याच्यात फार विचार राहिलेला आहे पण वेळ कमी राहिलेला आहे. पण हे खरे आहे की ब्रह्मपद किंचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते, आहे का नाही. आता इथं लक्षात घ्यायचं, मगाचं उत्तर. ब्रह्मपद किंचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते. जे ब्रह्मपद पाहिलं की नाही आपण, तत्पदाचा वाच्यार्थ, ते ब्रह्मपद काय करतं? काही ठिकाणी कोणत्या ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते. कारण ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त आहे. ईश्वर पद किंचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते. आता मग म्हटलं की नाही, ब्रह्म विठ्ठल नव्हे, आहे का नाही, असे का अभंग आहे. काही लोक म्हणतात ब्रह्म हा विठ्ठल नाही, आहे का नाही.
विठ्ठल हा ब्रह्म नाही, ऐक नाही, विठ्ठल ब्रह्म नव्हे असं काही लोक म्हणतात. पण त्या ठिकाणी काय होतं, त्यांना वाच्यार्थ आणि लक्षार्थ कळत नाही. तर काही ठिकाणी आता विठ्ठल जळी स्थळी भरला हे मगाशी प्रमाण दिले का नाही आपण, रेता ठाऊ नाही उरला. आता इथं काय घ्यायचं, वाच्यार्थ घ्यायचा का लक्षार्थ घ्यायचा? ईश्वराच्या लक्षार्थ. ठिकाणी आला लक्षात इथं लक्षार्थ घ्यायचा, ऐक नाही. आणि काही ठिकाणी आपण वाच्यार्थ पण त्या ठिकाणी घ्यायचा, असं पण विचार करू शकतो. तुम्हाला ते अभंग सापडलं तर आपल्याला बोलता आलं असतं, पण वेळ आता राहिला नाही, लोक आता जातील, मग ते राहील विचार मागं. उद्याला करू विचारवरती आपण जास्त विचार. म्हणून ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त आहे. ईश्वरपद किंचित ठिकाणी लक्षात आणि शुद्ध ब्रह्माचे सुद्धा बोधन करून देणारं असतं, करून देते. याकरता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळे आहे असे लक्षात यावे म्हणून, ऐक नाही, हे फक्त आम्हाला लक्षात आणून द्यायचं होतं की ब्रह्म आणि ईश्वर, ऐक ना, याच्यामध्ये भेद आहे. पण कसा भेद आहे बरं? क्विंचित भेद आहे का जास्त भेद आहे? फक्त माया सापेक्षी क्विंचित भेद त्या ठिकाणी आहे. उपाधी वेगळी केली, ऐक नाही, तर मग ते कसं होईल? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. आता इथं काय लक्षात घ्यायचं बरं? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, या अभंगातून काय लक्षात येतं? अहो माया फक्त तुम्हाला उपाधी माया लावली, उपाधी टाकली. ऐक नाही, पण तुम्ही माया कशी उपाधी एकच आहे. निर्विकार आहे असं पण. म्हणजे याच्यातून काय होतं? शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होतं की नाही? याच्यातून शुद्ध ब्रह्माशी सुद्धा ऐक्य होत असतं. म्हणून शुद्ध ब्रह्माशी बोधन करून देते. याकरता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळे आहे असे लक्षात यावे म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या पदांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. ज्या शंकेच्या समाधानार्थ सहाय्य व्हावी म्हणून इतका विस्तारलेला तिचा आता विचार करू. 3 प्रश्न केले होते ना, मला जन्म आहे, मला मरण आहे, त्याला जन्म नाही, मरण नाही, ऐक ना, मी करता भोगता आहे, त्याला करता भोगतापणा नाही. अजून काय? बुद्धिरूपी वृक्षावरती 2 पक्षी सांगितले, एक उपास्य सांगितलं, एक उपासक सांगितलं, ऐक नाही. आम्हाला फक्त तेवढंच माहिती, कुठंसतं कुठंसचा आभास. आम्हाला ईश्वर वगैरे काही माहितीच नव्हतं, म्हणून आम्हाला काही कळलंच नाही, ऐक नाही. उपासना कोणाची काय करावी हे कळलं नाही. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला जो भ्रम झाला होता त्या शिष्याला, तो शिष्याला भ्रम झाला होता म्हणजे आपण त्याला हसलो होतो. आता त्याला हसण्यापेक्षा आता आपणच आपल्यावर हसा, कारण आपल्याला असं वाटलं आपल्याला विचारसागर जास्त कळला, आपल्याला अजून काही कळलंच नाही. आता इथून पुढं विचारसागर आपल्याला कळणार आहे, कारण शिष्याने ज्या शंका केल्या होत्या त्या शंकेचा विचार इथून पुढं आपल्याला बारकाईने करायचा. आणि आता हा 4था तरंग म्हणजे उत्तम अधिकाऱ्याचा असणारा हा तरंग थोड्या काळापर्यंत राहिलेला आहे. थोड्या काळापर्यंत हा तरंग आता मला असं वाटतं आज 19 पुढं 19 पानं 18 पानं म्हणजे मला वाटतं 20-30 एक पानं राहिली असले याच्यामध्ये, तर 30 पानापर्यंत हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बारकाईने समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. जो मुद्दा समजून घेतला की एकदम निर्मळ होऊन जाईल आपलं अंतःकरण, कोणत्या प्रकारचा भ्रम शंका राहणार नाही. फक्त तेवढं बारकाईने आपण समजून घेतला पाहिजे आणि तो विचार आता उद्यापासून आपण सुरू करणार आहे. वेळ झाला, आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते